काल म्हणलं होतं तुम्हाला ट्रॅक्टर पेट्रोल पंपावर घेऊन जावं लागलेत शेतकरी बांधवांना. ही आपली गाडी इथं सगळ्या शेवट उभा राहिली आहे. आपला नंबर कधी येण्याचा विचार करावा. नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहे नगरला. थोडं अचानक थोडं काम लागलं त्याच्यामुळे आपल्याला जावं लागलं. जसं की तुम्ही बघता आता आपलं काम आपल्या सोबतच आहे आणि आपण कुठं असतो तरी आपलं काम आपल्या सोबत असणार आहे. याचा अर्थ असा सुट्टी भेटली नाही घेऊन आणि आपलं काम घेऊन आपण नगरला चाललो. फार्मसीचं कॉलेज आहे का? एवढं करून डोंगरात पर्याय जागा स्वस्तात निघली असते. ते पण एक कॉलेज असते ते कॉलेज आहे, ते 11वी-12वीच कॉलेज. आमच्या गाडीचं निघलेलं आहे काम, त्याच्यामुळे आम्ही यामध्येच अटकलेलो आहोत. मंडळी, जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या गाडीमध्ये थोडा बिघाड झालेला आहे, त्यामुळे आपण इथं माझ्या गावामध्ये थांबलोय, ब्रेक घेतलाय थोडा. मग विचार केला गाडी नीट होतं आपण एकदा जेवण करून जाऊ. मग आम्ही आता गाडीमध्येच जेवलो. मग बाहेर जवळपास हॉटेल नव्हतं कुठं, मग गाडीमध्ये जेवलो. आता फक्त गाडी दुरुस्त व्हायची वेळ आहे. आता गाडी दुरुस्त झाली की आम्ही तर गाईज आता आम्ही एका छान लिंबाच्या झाडाच्या सावलीमध्ये आसन ग्रहण केलं आहे. थोडं बरं वाटतं, लिंबा सावली गार लागते त्यामुळं बरं वाटतं झाडा. त्यामुळेच आम्ही गाडी थोडी पुढं घेतली. आमची मागं होती गाडी पण पुढं घ्यायला लावली आम्ही. आय होप लवकर व्हा, कारण आत्ता वाजलेले आहेत 12. आमचेच 12 वाजलेत आत्ता. मम्मी म्हणायचं होतं जाऊ नका, पण मम्मी म्हटलीच नाही. तिला वाटलं कसं बोलू. तसं असतंच. मी त्यामुळे ते मला आठवलं म्हणून मी सकाळ मम्मीच्या पाया पडलं. मम्मी मला आशीर्वाद दे, मला जिंकून ये, मला तिथं होणारच आहे, त्यात काय वादच नाही. गायचं इथं चाललेलं एक बांधकाम, त्यामुळे त्या ताईंनी आत्ताच इथं पाणी मारून गेलेलं आहे, त्यामुळे इथं थोडं थंड झालं आहे वातावरण. त्यामुळं बरं वाटतं. आता झाडाची सावली आणि थोडंसं शेजारी पाणी गार झाले, असं थोडीशी गार हवा लागते. ताई साहेब बसा. इथं ह्या गाडीच्या इथं बेल्टमध्ये काहीतरी इश्यू आलेला आहे. आता ते इश्यू काय ते आता पेट्रोललाच माहिती. आणि आतमधल्या बेल्टमध्ये गाडी चालू केली की वाजतंय ते, त्याच्या काहीतरी इश्यू झालेला आहे. आमचा इश्यू 4-5 किलोमीटर अगोदरच झाला होता. पण आता विषय असा आहे की आम्ही तिथून इथंपर्यंत कशी तरी दमादमाने आणली गाडी. आता हे चालू आहे काम. गाईज तुम्ही इथं कोणाला तरी मिस करताय. कोण असेल? आमच्या गँगचा 3रा मेंबर बद्री. आता लेकराला आणता नाही आलं एवढ्या लांब, म्हणून तो गावाकडेच आहे. तर मग त्याने आम्हाला ही जबाबदारी दिली की हो दाद्या तू लॉक चालू ठेवायचा. म्हणलं बाहेर कशाला ब्लॉक काढायचा आहे. नाही म्हणलं ब्लॉक काढायचं, म्हणलं सगळं दाखवायचं, म्हणलं पब्लिकला. विषय का भाई, म्हणलं काढणार. आता हे आमच्या बारक्या भावासाठी आय मिस यू. तू मला एक सांग, पहाटपासून तुझ्या आहे आम्ही कशामुळे जागो तू, आणि मग ही वजी खायची असेल तिला 3 नसती जो फांडी वजडूस मग कुठे जेवायचं? पुन्हा ह्याने ती तर कुठं खाल्ले, ते बी फेकून गेली नाही. फेकून काय ते संबंध आहे, ते नंतर खाऊ ना आपण. हे आता ते काय बिजवलेलं इतकं कोण ते काय होईल. कोणती गोष्ट? सकाळची नाही तुम्हाला एक जोक सांगितलं. कोण? ह्या आपल्या चाललेल्या कार्यक्रमांना एखाद्या चाबर माणूस असते म्हणायचं. आमची गँग असते ना, आमच्या गँगमध्ये एकामेकाला राईट सुचतं बरं का. सांगितलं का कव्हा ऐकलेलं असू दे, लगेच हसत मोठे लगेच कळतो. पण काय म्हणले असते? आता म्हणले असते काय ना काय ते ज्याला फुकरचं घालून बापले धावलं ह्यालाच म्हणते. म्हणून तुम्ही दोघं बापल्या धावलं. गाईज हे ज्या बाबतीत बोलत आहेत ती गोष्ट एक अशी आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला नक्की माहिती देणार आहे. त्याचं एक सेपरेट व्लॉग काढणार आहोत. स्कीम मध्ये बसले नाही. 2 तास 2 तास झाले. 11-12
2 तास झाले काय आम्हाला इथं 2 तास वाट बघून काय वाट बघून वाट माझी लागली. तर गाईज फायनली आपली गाडी मला असं वाटतंय की तयार झाली आहे, कारण आपले ड्रायव्हर काका आणि मेकॅनिक ते दोघंजण गाडी घेऊन गेले टेस्टिंगवर. तर मग बहुतेक होपफुली काम झालेलं असावं अशी इच्छा आहे. तर गाईज आम्ही मगाच्यापासून पाणी पितो, पाणी पिलं पाहिजे उन्हाने, कारण डिहायड्रेट होईल. तर मंडळी आमचं नगरचं काम झालेलं होतं, तर आता आम्ही दिवसभर थकलोत खूप, त्यामुळं आता गावाकडे निघालोत. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायात 906 ओवी त्यात महिलांनी काय केलं पाहिजे एकाच ओवीत सांगितले. महिलांनी काय केलं पाहिजे, सगळं दुनियाचं करतात महिला, पण तेवढं करीत नाही. काय करतात आता ते येत का मग आता सांगत असेल ना पुढचं सगळं, मग पुन्हा काय उपयोग आहे त्याचा. साधू संतांनी पुन्हा असं सांगितलं, विषय तो त्यांचा झाला नारायण. म्हणजे काय, जे हे साधू संत ज्यांचा विषय म्हणजे काय माहिती का, चित्त. आता आपल्या डोक्यात गाडी सोडून दुसरं आहे का काही, तसं त्यांच्या डोक्यात नारायण सोडून दुसरं काहीच नाही. म्हणजे विषय तो त्यांचा झाला नारायण. साधू संत का सांगतात माहिती का, त्यांचं तुमचं काही असू द्या पुढं, सोनं धन मान हे सगळं त्यांना माती समान आहे बरं का. मग ह्याच्यातून काय होतं पुढं, ह्यांच्याविषयी काय सांगायचे. नवरा एकदा नोकरदार असल्यावर पुन्हा बाईला कशाची प्रतिष्ठा पाहिजे, सेपरेट काय मग प्रतिष्ठा पाहिजे, तर मग अगोदरच कुठं गेली. बरोबर, पैसे त्याची प्रतिष्ठा आले, मग इथं हे फेल जाते. जे नोकरदार 50% वाया जातात ना, इथं मी सांगतो इथं वाया जातात. तर मंडळी आपण थांबलो आहेत मांदळीमध्ये, पण आता मांदळीमध्ये दर्शन घेऊ. मांदळी आत्मगिरी महाराजांचं मंदिर आहे, नवीन बांधकाम चालू आहे. लालगीर बुवा मठ हे नियोजित मंदिर आहे. हे नियोजित असं मंदिर होणार आहे मित्रांनो. हे बांधकाम चालू झालं आहे. मांदळीचं मंदिर प्रसिद्ध देवस्थान आहे मित्रांनो. संजीवन समाधी आहे लालगीर बुवा महाराजांची. तर मंडळी, ह्या देवस्थानात आलेला माणूस कधीही उपाशी पोटी जाऊ शकत नाही. इथे चहाची सुद्धा व्यवस्था आहे, म्हणजे विचार करा. आजपर्यंत इथं आलेले एकही माणूस उपाशी गेलेला नाही आहे. मंडळी, पप्पांना असं रमलेलं पाहून आनंद झाला. खूप आनंद असं वाटला मला. त्यामुळे मी असं मनात आलं की पप्पांना रेकॉर्ड करावं. ते असे रमून जातात काय असेल तर.
मंडळी, मी यामुळे जास्त काही बोलत नाही आहे, कारण तुम्हाला ती कीर्तनाचे संगीत ऐकता यावे म्हणून. तुला अजून यायचं पाहिजे. आणते आणू? ज्या वेळेस समजा ह्यांचा पहिला जन्म किंवा ते योगच सांगतात ना कोणाला कधी का असेल ते, मग ते म्हणलं ज्या गोष्टीचा छंद असतो त्या गोष्टी अपुऱ्या राहिल्या करायच्या करीत तर म्हणले मग ते पुढचं ते व्हायचं ते कर्माने जन्म येतो नाही असं नाही बरं का, पण त्याच्यातून त्या मार्गाचा अपेक्षा पूर्ण होती. जसं की तुम्ही बघताय मंडळी, 7 वाजलेले आहेत आणि आपण आता मांदेईपासून पुढे निघलो, पण आपलं काम चालूच आहे आणखीन. मंडळी, आम्ही आता सध्या हायवेवर आहेत, सोलापूर हायवेवर. तुम्हाला इथली एक मज्जा दाखवतो. मंडळी, ही लागलेली आहे डिझेलसाठी रांग, फक्त डिझेलसाठी. हे आम्ही आहेत आता सोलापूर हायवेवर आणि आमची गाडी सगळ्यात सेव होती. मग आता विचार करा, आणि तसंच आम्ही जरा जवळून ना जरा बघू काय चाललंय तिथली सिच्युएशन. तुम्हाला कळवतो मी नेमकं तिथं काय चाललंय ते. ही आपली गाडी इथं सगळ्यात शेवट उभं राहिली आहे. आपला नंबर कधी येण्याचा विचार करा आता. काल म्हणलं होतं तुम्हाला, ट्रॅक्टर पेट्रोल पंपावर घेऊन जावं लागलेत शेतकरी बांधवांना. काय विषय, एवढे रांग मला का याचा नंबर. आता कमाल झाली कडे. इथून डायरेक्ट मिरज गावला, आधी मध्ये कुठं नाही का? जे आता हे डिझेल येण्यावर आहे का कसं आहे मग? म्हणजे वरूनच कंपनीकडून काय झालं? हर छोटी गाडी, हर छोटी मोठी लढाई, छोटी मोठी बिमारी अच्छी होती, असं झाल्यावर लक्षात येतं. तर काहीच फक्त त्याच नाही तर प्रत्येक पेट्रोल पंपवर हीच परिस्थिती आहे. प्रत्येक पंपावर भल्या मोठ्या लाईन आहेत आणि कोणालाही डिझेल मिळत नाही, आणि ज्यांना मिळतं त्यांना एकदम प्रमाणात डिझेल मिळत आहे.